नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विखे पाटील शाळेत आपण आलो आहोत. आपण काही मतदारांशी बातचीत करूया. आपलं मतदान याच ठिकाणी होतं. हो, आमचं मतदान याच ठिकाणी होतं, विखे पाटील शाळेला. थोडं नाव शोधायला थोडंसं त्रास झाला, पण बाकी भरपूर नावं सापडले. काही नावं इथले नावं त्या साईडला त्या शाळेत गेले. पहिले मतदान इथं होतं आमचं मागच्या वर्षी, मागच्या वेळेसला. आता यावेळेस मतदान त्या शाळेत गेले. तर असं चेंजेस झाल्यामुळे धावपळ खूप होती. मतदार मतदार यादीत तुमचं नाव सापडत नव्हतं. नव्हतं तर याच्यासाठी तुम्हाला काय अडचणी आल्या? अडचणी काही नाही आल्या. आता ते ऍप जसं ते इथल्या लोकांकडे ऍप आहे, कोणत्या प्रकारचे माहित नाही. त्याच्यावर नाव पूर्ण टाकणं, काही वेलंटी काय काना काही चुकतं, काही स्पेलिंग चुकते, त्याच्यावर नाव सर्च नाही होते. एकंदरीत आम्हाला घरापासून 3 वेळेस नाव टाकायला लागले वेगवेगळ्या प्रकारे, तेव्हा नाव सापडले आम्हाला. एकंदरीत घरामधून तुम्ही किती वाजता निघाला होतात आणि संपूर्ण मतदान करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागला? आम्ही सकाळी 8:30 वाजता घरातून निघालो होतो, आणि त्यानंतर आम्हाला स्वतःचं माझं मतदान करायला मला 10:30 वाजले. आणि अजून तर आमचे मतदान चालू आहे. आता माझे घरचे आले, त्यांचं आता नाव आम्हाला सापडले. तुमच्या कमीत बरोबर कमी काही ज्येष्ठ बघायला वगैरे? गेलं तर हो, ज्येष्ठ नागरिक आहे, घरचे आमच्या कॉलनीतले लोक आहे. त्यांना आम्ही जे आमच्या जवळच्या बूथवर जे होते तिथे आम्ही त्यांना काढून दिले, पण इथं मग बाकी आम्हाला नाही सापडलं. तुमचा काय अनुभव होता? आमचा बी सेम अनुभव होता. जसं आता माझं नाव इथं आलं विखे पाटील शाळा म्हणून, माझा मित्र आहे सोबत, त्याचं विखे पाटील शाळा म्हणून नाव आलं, पण ते शालिनताई बोरसेला वोटिंग करायला जावं लागलं. ही थोडीशी अडचण आहे. साधारणतः किती किलोमीटर अंतराची तुम्हाला जसं आता इथनं 5 किलोमीटर त्या साईडला जावं लागलं दुसरीकडे मतदान करण्यासाठी.